संत सेवालाल महाराज एक द्रष्टा, एक वैचारिक क्रांतीचा नायक. भारतभूमी संतांची, महात्म्यांची आणि समाज प्रबोधन करणाऱ्या महामानवांची भूमी म्हणून ओळखली जाते. या भूमीत अनेक संतांनी आपल्या विचारांनी समाजमन घडवले, अंधश्रद्धा दूर केल्या आणि मानवतेचा दीप प्रज्वलित ठेवला. अशाच संत परंपरेतील एक तेजस्वी, द्रष्टे आणि समाज जागृती करणारे संत म्हणजे संत सेवालाल महाराज होत. बंजारा समाजाचे धर्मगुरू म्हणून त्यांचे स्थान केवळ धार्मिक नसून सामाजिक, नैतिक आणि वैचारिक मार्गदर्शक म्हणून अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. द्रष्टा म्हणजे केवळ भविष्य कथन करणारा नव्हे, तर वर्तमानातील परिस्थितींचे सूक्ष्म निरीक्षण करून भविष्यातील परिणामांचा तर्कशुद्ध विचार करणारा चिंतक. भविष्यात घडणाऱ्या गोष्टींचे भकीत सांगणारे ते द्रष्टे. वातावरणापलीकडे जाऊन सर्व पाहू शकणारे ते द्रष्टे. संत सेवालाल महाराज हे अशा प्रकारचे एक द्रष्टे संत होते. त्यांनी समाजातील रूढी, अंधश्रद्धा, हिंसक प्रथा आणि नैतिक अधपतन यांचा अभ्यास करून मानवजातीला योग्य दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांची वाणी त्रिकाल सत्य मानली जाते. त्यांनी दिलेली शिकवण शतकानुशतके बंजारा समाजाच्या जीवन पद्धतीत रुजलेली दिसते. त्यांचे विचार केवळ आध्यात्मिक नव्हते, तर ते सामाजिक सुधारणा आणि मानव कल्याण यावर आधारलेले होते. त्यांनी मानवाला जागरूक राहण्याचा संदेश दिला. आज आपण जे करतो त्याचे परिणाम भविष्यात भोगावे लागतात. ही त्यांची भूमिका आधुनिक पर्यावरण जागृती आणि सामाजिक उत्तरदायित्वाच्या संकल्पनांशी सुसंगत वाटते. संत सेवालाल महाराज यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 रोजी आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गुलालडोडी तांडा, तालुका गुत्ती येथे झाला. त्यांच्या आजोबांचे नाव रामजी नायक आणि आजीचे नाव मंगली याडी, तर वडिलांचे नाव भीमा नायक आणि आईचे नाव धरमनी याडी होते. त्यांचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेले. लहानपणापासूनच त्यांच्यात करुणा, दया आणि प्राणीमात्राविषयी प्रेमभाव दिसून येतो. संत सेवालाल महाराज हे निसर्गपूजक होते. ते आपल्या प्रार्थनेत, ज्याला बंजारा समाजात आरदास म्हणतात, त्यात ते म्हणत, बाल बच्चांना साईबेस, किडा मुंगीनं साईबेस, ज्याचा अर्थ पृथ्वीवरील प्रत्येक सजीवांचे रक्षण झाले पाहिजे असा होतो. ही विचारधारा अत्यंत व्यापक आणि मानवतावादी आहे. त्यांनी प्राणीबळीची प्रथा नाकारली आणि शाकाहाराचा पुरस्कार केला. देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी, नवस फेडण्यासाठी, नजरदोष काढण्यासाठी गोड नैवेद्य अर्पण करा, परंतु कोणत्याही सजीवाचा बळी देऊ नका असे ते सांगत. त्यांच्या या शिकवणीमागे अहिंसा, समता आणि करुणा ही मूल्ये होती. कोणाचाही जीव घ्यायचा अधिकार आपल्याला नाही, प्रत्येक जीवाला जगण्याचा पूर्ण अधिकार आहे असे ते म्हणत. हिंसा करणे पाप आहे हा त्यांचा स्पष्ट संदेश होता. या विचारातून त्यांचे नैतिक धैर्य आणि समाज सुधारक दृष्टी दिसून येते. संत सेवालाल महाराजांनी दया, माया, प्रेम आणि सदाचार यांचा पुरस्कार केला. कपट करू नका, कोणाचे मन दुखवू नका, कोणाला फसवू नका आणि दीनदुबळ्यांची सेवा करा, ही त्यांची शिकवण होती. त्यांनी सांगितले की मनुष्य काहीही सोबत घेऊन जात नाही, सर्व काही नश्वर आहे. म्हणून लोभ, अहंकार आणि स्वार्थ सोडून सत्य, सेवा आणि परोपकाराचा मार्ग स्वीकारावा. आपल्या गोर बांधवांना ते म्हणायचे, सामळो मारे भाईयो, चोरी लबाडी मत करजो कोई. माझ्या भावांनो, चोरी लबाडी करू नका. आयो वाळो काळ भारी कठीण आहे वाळोच. येणारा काळ
खूप कठीण काळ येणार आहे. अशा प्रकारे भविष्यातील घडणाऱ्या गोष्टींचे, घटनांचे ते प्रकाशक होते, साक्षी होते. संत सेवालाल महाराजांना जसं बापू म्हणत, तसेच भाया सुद्धा म्हणत. सेवा भाया या नावातच सेवा करणारा भाऊ असा अर्थ दडलेला आहे. त्यांनी संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी अर्पण केलेलं. हातात समशेर असली तरी ती अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी होती, परंतु अंतःकरणात करुणा आणि प्रेमाचा झरा अखंड वाहत होता. त्यामुळे ते एकाच वेळी पराक्रमी आणि तपस्वी, तत्वज्ञ आणि समाजसुधारक म्हणून ओळखले जातात. भारत देश विविध जाती, धर्म, भाषा, वेशभूषा आणि संस्कृतीने नटलेला देश आहे. या विविधतेत बंजारा समाजाने आपल्या लोकसंस्कृती, पोशाख, परंपरा आणि एकत्र कुटुंब पद्धतीमुळे स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. संत सेवालाल महाराजांनी या समाजाला नैतिक अधिष्ठान दिले. त्यांनी समाजाला संघटित केले, आत्मभान दिले आणि सांस्कृतिक अस्मिता जपण्याची प्रेरणा सुद्धा दिली. अनेक शिकवण्या समाजाला दिल्या, जेणेकरून माझा समाज या पृथ्वी तलावर स्वतःमध्ये बदल करून मानाने जगू शकेल. भविष्यात घडणाऱ्या घटनांबद्दलही जागरूकता निर्माण केली. बंजारा समाज निसर्गपूजक असणारा समाज, खूप काटक आणि पराक्रमी. संत सेवालाल महाराज हे केवळ धार्मिक संत नव्हते, तर ते वैचारिक क्रांतीचे प्रणेते होते. त्यांनी समाजाला अंधश्रद्धा आणि हिंसेपासून दूर नेऊन करुणा, अहिंसा आणि सदाचाराचा मार्ग दाखवला. त्यांचे विचार आजही तितकेच सुसंगत आणि प्रेरणादायी आहेत. मानवतेचा संदेश, सर्व जीवाप्रती करुणा, सामाजिक जागृती आणि नैतिक मूल्यांची जपवणूक हीच त्यांची खरी वैचारिक क्रांती होय. त्यांच्या शिकवणीचे आचरण केल्यास समाज अधिक सुसंस्कृत, संवेदनशील, जागृत आणि समताधिष्ठित होऊ शकतो. स्त्रियांविषयी त्यांना आदर होता. ते म्हणायचे, वळाई हुई छोरीरो मला जो मत तोडजो. म्हणजे लग्न झालेल्या मुलीला किंवा स्त्रीला दोष देऊन नातेसंबंध तोडू नका. स्त्री पुरुष समानतेचा संदेशच त्यांनी दिला होता. बंजारा समाजाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांमध्ये कुळदेव पूजेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. या पूजेच्या वेळी देवीसमोर लापसीचा नैवेद्य अग्नीच्या साक्षीने अर्पण करण्याची परंपरा आजही जपली जाते. लापसी म्हणजे गव्हाच्या पिठापासून तयार केलेली गोडखीर. लापसी हा अन्नपदार्थ नसून कष्ट, श्रम, कृतज्ञता आणि निसर्गाशी असलेल्या सुसंवादाचे प्रतीक मानले जाते. या परंपरेमागे संत सेवालाल महाराजांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण घटना, त्यांची कृषी विषयक दृष्टी दडलेली आहे. संत सेवालाल महाराज हे केवळ आध्यात्मिक मार्गदर्शक नव्हते, तर ते दूरदृष्टी असलेले कृषीतज्ञ आणि हवामान पंडितही होते. समाजात फिरताना त्यांनी विविध प्रदेशाचा भौगोलिक स्वभाव, जमिनीचा कस, पावसाचे स्वरूप आणि वातावरणातील बदल यांचे सूक्ष्म निरीक्षण केले. व्यापाराच्या निमित्ताने देशभर फिरताना ते काही काळ एखाद्या ठिकाणी आपल्या तांड्यासह वास्तव्यास राहत असत. त्यावेळी त्यांच्यासोबत गुरेढोरे असत आणि त्यांना या प्रदेशातील नैसर्गिक परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागत असे. एखाद्या ठिकाणी तळ ठोकल्यानंतर ते प्रथम त्या भागातील जमिनीचा प्रकार ओळखत. जमीन काळी, हलकी, पाणथळ किंवा कोरडी आहे का, तिचा कस कसा आहे, पावसाचे प्रमाण किती आहे, या सर्व बाबींचा विचार करून ते पेरणीचा निर्णय घेत. कोणत्या जमिनीत कोणते पीक घ्यावे आणि कोणत्या ऋतूमध्ये पेरणी करावी याचे त्यांना सखोल ज्ञान होते. त्यामुळे ते केवळ धार्मिक संत नव्हते,
तर ते कृषी वैज्ञानिक सुद्धा होते. अशाच एका प्रसंगी त्यांनी योग्य अंदाज घेऊन गव्हाची पेरणी केली. हवामान अनुकूल राहिले आणि जमिनीचा कसही उत्तम ठरला. परिणामी भरघोस गव्हाचे उत्पादन झाले. या यशस्वी पिकानंतर त्यांनी त्या गव्हाचे जात्यावर दळण करून त्याची लापसी तयार केली. ती लापसी त्यांनी शेतातच प्रसाद रूपाने तयार करून अग्नीच्या साक्षीने देवाला अर्पण केली. हा प्रसंग केवळ धार्मिक विधी नव्हता, तर निसर्ग आणि परिश्रमाबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणारा संस्कार होता. याच घटनेपासून बंजारा समाजात प्रत्येक सणावाराला, विशेषतः कुळदेवाच्या पूजेच्या वेळी लापसीचा नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा दृढ झाली आहे. लापसी म्हणजे समृद्धीचे प्रतीक, गहू म्हणजे श्रमाचे फळ आणि अग्नीसमोर अर्पण म्हणजेच सत्य आणि पवित्रतेची साक्ष. अशा प्रकारे या परंपरेत अध्यात्म, कृषी संस्कृती आणि सामाजिक ऐक्य यांचा सुंदर संगम दिसून येतो. संत सेवालाल महाराजांना हवामानाचा अचूक अंदाज येत असे. कारण कोणत्या वेळी पाऊस पडेल, किती प्रमाणात पाऊस पडेल, दुष्काळाची शक्यता आहे का, या बाबतीत ते लोकांना सावध करत असत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे समाजाला अन्न सुरक्षेची जाणीव झाली. त्यांनी जमिनीचा योग्य वापर करण्याचा संदेश दिला. निसर्गाशी सुसंवाद साधून परिश्रमपूर्वक शेती करून समृद्धी येते हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले. त्यांच्यासोबत असलेल्या गुरेढोरांबाबतही त्यांना विशेष ज्ञान होते. कोणत्या ऋतूमध्ये गुरांना डोंगरावर सोडावे आणि केव्हा पठारावर ठेवावे याचा ते विचार करत. पावसाळ्यात डोंगराळ भागातील गवत संपदा आणि उन्हाळ्यात पठारी भागाची उपलब्धता याचा अभ्यास करून ते निर्णय घेत. यावरून त्यांचे पर्यावरण ज्ञान आणि पशुपालन विषयक तज्ज्ञ हे स्पष्ट होते. संत सेवालाल महाराजांचे जीवन केवळ आध्यात्मिक उपदेशापुरते मर्यादित नव्हते, तर त्यांच्या कृतीतून समाजाला स्वावलंबन, निसर्ग संवर्धन आणि शाश्वत शेतीचे तत्वज्ञान मिळाले. लापसीची परंपरा ही त्यांच्या कृषी दृष्टीची आणि निसर्ग कृतज्ञतेची जिवंत साक्ष आहे. आजही बंजारा समाजात देवीला लापसीचा नैवेद्य अर्पण करतात. त्यातून परंपरेतून संतांच्या स्मृती, त्यांची शिकवण आणि निसर्गाशी असलेली नाळ जपली जाते. सेवा भाया आरदास. जय प्रभू लज्जा रखाड बानी रखाड, जीत सवाई रखाड, उंदे ताला समे कर, पडो झेंडा खडो कर, आयो विघ्न दूर कर बापू, आधी माया शक्तिरो भक्त छीतू बापू, जुरे जाज लोटे वाळो छीतू, माशी अडीर मुंडी तोडे वाळो तुझी बापू, भगवान सेवा भाया सारी दुनिया माई सेवा भाया, सदाई अंबर छी बापू, अंबर गादी वाळो छी तू बापू, तारे भक्तेर राज रकाड, तार भक्तेर दया छाया माया रकाड बापू, जर हार होत तयार रेस, राग दुजे पाक करेस, तार भक्तोर बोल बाला रकाडेस बापू, जुरे जाज लोटे वाळो बापू तुझी भगवान, आने धनेरी कोठडी खोलेस, बाल बच्चान साई वेस, ओंदूर जिंदगानीन साई वेस, तारे भक्त लोकून साई वेस भगवान, चढे घोडेरो स्वारी भगवान तुझी, रामावत भगवान छी तू, सेवा भाया छी तू, शेती मोठो भाया भगवान छी तू, ई तार विनती बोलूचू मन माफ करीस भाया. जय सेवालाल. जय सेवालाल. मी जयश्री सीताराम पवार, सहाय्यक शिक्षिका, पंचायत समिती पुसद. संत सेवालाल महाराजांवर मी हा एक छोटासा लेख लिहिलेला आहे. जय सेवालाल. धन्यवाद.